अजून हितच आहे का तुम्ही? अहो असे काय बसले? जा की गावामध्ये भावकीमध्ये जाऊन आमंत्रण करून या. हा बाई, आता काय देव देव पण माणसानं एकट्यानंच करायचं का? तर तुम्ही समजेने ठरवलीच आहे ना गाव जेवण देऊन मला खड्ड्यात घालायचे ते. नाही आता जातो समजा निमंत्रण देतो आणि सांगतो या माझ्यासाठी ना मोठा खड्डा खाणा. आप्पा एवढं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही. सगळं सामान घेऊन आले. हे बघा. ए आई, हे सामान आणलंय बघ. एवढं सामान? हा अहो गाव जेवण घालायचं म्हणजे एवढं सामान पाहिजेच की. लालीजी ते सगळं सामान चेक करून या, काय राहिलं तर सांगा आणि आत घेऊन जावा. बाप्पा, घरात मोती बाबा आल्यात, देव आल्यात, कार्यक्रम कसा असा जंगी झाला पाहिजे ना. आणि तुम्ही आता तरी चिंगूसपणा सोडा राहू. आप्पा आता देवाचं कार्य, पैशाला मागं हटूच नका. मी काय म्हणतो, तुम्हाला जर पैसा कमी पडत असतील ना, माझा ऐका, व्याजानं उचला, पण पैशाला नाही म्हणू नका. बोलायला तुझ्या बापाचं काय जातंय? मला शिकवतोय. ए गोपाळ, सामान आणलं पण एवढं पैसे कुठून आणलं? अहो देवाचं कार्य आप्पा, कोणी नाही म्हटलंच नाही. म्हटलं आप्पाच्या नावावर उधारी द्या, सगळ्यांनी उधारी दिली. आणि आपला देव काय साधा सुद्धा देव आहे. हा अहो स्वयंभू मूर्ती आहे, संकट मोचन आहे. बघितलं, आपल्यावर संकट आलं, देवानं आपल्यावर घेतलं लगेचच. असं आहे. आता देव आपल्यासाठी एवढं करतोय, आपण त्याच्यासाठी एवढंच नाही करू शकत का काय? पैकी बरं आई, सामानच सगळं बघून घे. काय लागलं तर मला सांग, घेऊन येतो मी. अजून हाय, मी आवडतो जरा. माधुरीची बॉडी नक्की कुणी गायब केली? यांनी का आप्पांनी? काय झालं लालीजी? तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुम्हाला लय त्रास झाला असेल ना हे सगळं करताना? म्हणजे एवढं किराणा सामान आणलं तुम्ही, त्याचा त्रास झाला असेल ना? हाय का हो, त्याचा त्रास कुठला? हे सगळं मी आपल्या घरासाठी करतोय, तुमच्या घरासाठी करतोय. आता काय मोती बाबा बी घरी आल्यात, मी तर त्यांच्याकडे साकडच घालणार आहे. लवकरात लवकर लालीजींच्या आईला बरं कर, अजून एक साकडं घालतो. लवकरात लवकर जेवढे पैसे पाहिजे तेवढे जमा हो, आणि तुमच्या आईला जो काय आजार झालाय त्यातनं तर सुखरूप बाहेर पडो. आप्पांसाठी पण काहीतरी मागा. होय, हे जे काही सगळं त्यांच्या मागं लागलंय ना, त्याचा त्रास होत असणार आहे त्यांना. एक विचारू? हा, तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे काही त्रास होत नाहीये ना? हाय का लालीजी, मला कसला त्रास होतोय? समजा मला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही आहे की मला त्याच्यातनं बाहेर काढायला. ते तर मी असणारच आहे कायम. किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर. आता बघा, मोती बाबा बी आलेत, सगळं कसं छान नीट होतंय का नाही? बोलत काय बसलोय मी, पूजेसाठी तयार व्हायचंय मला. आलो आवरून. यार लाव लाईट. लागली का? लागली लागली. आता व कशी लकाट झाली. अरे मग आता खाली उतर की घोड्यावनं. या हित या, हितच गावला ना. हा हे बघा, देवाला ओवळायचं असो नाही तर मैताला राडायचं असो, ह्या बायका लगेच पुढेच. ओ आत्या, ग बसा की जरा. अय बायानो, तुम्ही ना काय त्यांच्याकडे ध्यान देऊ. माहिती ना तुम्हाला, आमच्या आत्या जरा डोक्यावर पडल्या ते. हा, तुम्ही घ्या ना, एक एक करून पूजा करून घ्या मोती बाबाची. काय करावं या बायकांचं? त्यांना कोणी सांगितलं नाही इथं देव आहे, की लागलं लगे माग. हे डोके आहेत की नाही या बायकांना?
काय झालं? अहो असे दात खिळी बसल्यासारखे काय उभे? बाई परत काय दिसलं का काय खड्ड्यात? बोला की काय झालं? ते जाऊ दे. तुम्ही काय करता इथं? काय धिंगाणा लावला इथं? हा? तिकडं मूर्ती ठेवली, तिकडे जायचं सोडून इथं काय करताय तुम्ही? चला चला निघा इथं, चला. बायकांवर चिडाय काय झालं तुम्हाला? मग काय करू? तुम्ही मेंदू काय रोजंदारीवर दुसऱ्यांना वापरायला दिलाय का? हा? असे कुठं खड्ड्याची पूजा करतात होय? मूर्ती सापडली, बाहेर पूजा चालू आहे ना, मग इथं काय करताय तुम्ही? अहो जिथं देव प्रगटलाय तिथं पूजा करायला नको. हो हो करा, मातीची पूजा करा, घमेल्याची पूजा करा, फावड्याची करा, कुदळ्याची करा, आणि तुझा तो नकली गोपाळ मुर्दा त्याची बी पूजा करा. तुमचं डोक्यावर आहे ना झालाय परिणाम, म्हणून हे चाललंय सगळं. झाली त्यांची टेप सुरू झाली बघा. आत्या मला ना तुमच्या नादालाच लागायचं नाहीये. हो नादाला नाही लागायचं. आर्याजी गोपाळजी या ना. नक्की येऊ ना, नाहीतर तुम्ही परत. गोपाळजी ते सोडा, आता झालं गेलं, बसा. काय विशेष आज? कपडे वगैरे नवीन? हा विशेष म्हणजे म्हणलं बघा बिझनेस वुमनचा व्यवसाय कुठपर्यंत आला. एवढी मोठी तुपाची ऑर्डर भेटली, कुठवर आलंय काम? चाललंय जोरात. आताच डबे भरून ठेवले तुपाचे. सगळं काम आटोपल्याने आता स्वयंपाकच करायला घेणार होते. काय सांगता, तुम्ही स्वयंपाक करता? हो रोज करते का? आज करू नका. काय पार्टी वगैरे देणार आहे की काय? नाही नाही, पार्टी बिर्टी काय नाही. आमच्या घरी एक कार्यक्रम आहे, त्याचं आमंत्रण द्यायला आलो होतो. बर कसला कार्यक्रम? घ्या. अहो तुमचा भाऊ पोलीस आहे, त्याने तुम्हाला सांगितलं नाही होय? गोपाळजी दादा मला हे कर आणि हे करू नको याशिवाय काहीच सांगत नाही. तुम्हीच सांगा काय ते. अहो काय झालं, जामकर साहेब त्यांचा सगळा पोलिसाचा तापा घेऊन घरी आले. मग काय भलं 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 चांग भलं. अरे वा क्या बात आहे, चमत्कारच आहे हा गोपाळजी. हो नाही नाही, खरंच आम्ही लय पुण्यवाने. बघा ना, मोतीबाबांनी बाहेर येण्यासाठी आमची जमीन निवडली. खरंच भाग्यवान. आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतोय, त्याचंच आमंत्रण द्यायला आलो होतो. महाप्रसादाला नक्की या.